जय श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर बघा, मी दिवसाची सुरुवात ही आपल्या स्वामींच्या जपानीच करतो. कारण स्वामींचं जप, स्वामींचं नाम घेतले तरच ना आयुष्याला कुठेतरी आपल्याला चांगलं वळण भेटतं. तर मित्रांनो, तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि जर वेळ असेल तर नक्की स्वामीसाठी एक 5 ते 10 मिनिटं नक्की जप करण्याचा प्रयत्न करा. जप केल्यानं मन फ्रेश होतं आणि त्याचप्रकारे आपल्याला एक वेगळा आनंद भेटतो. अडचणीसुद्धा खूप दूर होतात. तर बघा मित्रांनो, मला आपल्या इडलीसाठी नारळ फोडायची होती. मी आणलं होतं 3 नारळं आणि आता आपण फोडणार आहोत हे तिन्ही नारळं. तर आमच्या घरी अहो का हे 2 शस्त्र आहेत, की आणि ह्या 2 शस्त्रांनी आपण नारळ फोडणार आहोत आणि ही आहे आपली छोटी वाटी आपण पाणी काढण्यासाठी. तर मित्रांनो, माझा अंदाज आहे, की नारळ खूप मोठी होती आणि मला वाटतं, की कमीत कमी पावशेर ते अर्धा लिटर असं पाणी निघेल. म्हणून मी थोडी मोठीच वाटी घेतली. कारण का नारळ कवळी होती आणि मला वाटलं, की आपलं पाणी गोड असेल आणि जास्त निघेल. कारण का प्रत्येकाला हौस असते, की नारळाचं पाणी पिण्याची आणि नारळाचं पाणी पिण्याचा एक वेगळाच आनंद असतो. तर बघा मित्रांनो, मी नारळ सोलून घेतोय. नारळ सोलून घेतल्यानंतर मला खूप इच्छा झाली की आपले नारळ कधी सोलून निघतील आणि पाणी किती निघेल. तर हा आनंद प्रत्येकालाच असतो नारळाचं पाणी फोडण्यासाठी. आमच्या घरी मी नारळ कोणालाच फोडू देत नाही. नाही पल्लवीला, नाही माझ्या चिकूला. तर दररोज नारळ मीच फोडतो कारण मी दररोज 1 ग्लास पाणी पितो. तर आज किती पाणी निघतं हे माझा अंदाज होता, की कमी कमी जास्त निघेल. पण बघूया तरी पण किती निघतं. तर बघा, नारळ फोडण्याची एक कला असते. नारळ फोडण्यासाठी मी फक्त नॉर्मल मारतो आणि त्यानंतर खुरप्यानं असं वेच पाडून ना पाणी सगळं काढतो. तर आपले नारळ किती छान फुटतात आणि आपलं बघा पाणी कसं निघायला लागले. तर माझा तिसरा नारळ तर काय पाळणाच फुटला. खूप आनंद झाला आणि मला वाटलं की आपल्याला अजून एखादी चांगली गुड न्यूज काय तर आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा माझा छोटासा मिनी ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. त्याचप्रकारे सबस्क्राईब, फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.